आता बरेच रील स्टारच्या मी तुम्हाला स्टोऱ्या सांगितलेल्या आहेत. तर आता खूप दिवसांनी वेळ भेटला, म्हणजे आता काम चालू केलं, आता खूप दिवसांनी व्हिडिओ बनवायला थोडं व्यस्त होते. म्हंटल आता खूप बनवायचे तर होते पण त्यावेळेस वेळ नव्हता. सो आता माग तुम्हाला एक पंढरपूरची रील स्टार तिची स्टोरी सांगितली. आता ही जी रोहिणी पारदे आहे हिच्याबरोबर ही रील स्टार मंगळवेड्याची. तर ही महिला पण एक चांगली होती आणि अचानकच हिनं आत्महत्या केली. तर हिने का आत्महत्या केली, त्याचं कारण काय, आणि जे आपण जे बोलणार आहे ते म्हणजे आपण ज्या न्यूज वगैरे आहेत, बातम्या वगैरे आलेल्या आहेत त्याच्यामध्ये जी माहिती सांगितली त्याला अनुसरूनच आपण तिच्या मृत्यूचं तुम्हाला कारण मी सांगणार आहे. आता आत्महत्या केली ही चुकीचंच आहे, पण रागात माणसाला काही समजत नाही. जी ही घटना ह्या महिलेकडनं चूक झाली ती तिच्या नाही का रागात झालेली आहे. आणि कौटुंबिक सॉरी कौटुंबिक कलह नसतो का, भांडण, याच्यातून झालेली आहे. सो रागावर खूप कंट्रोल ठेवणे गरजेचं आहे. रागामुळं अशा घटना घडतात. तर नेमका काय वाद होता पती पत्नीत, आणि थोडीशी आपण पाहूया. आता हे म्हणजे पहिले जे म्हणजे ज्यांचं लव्ह मॅरेज, एक तर लव्ह मॅरेज होतं. आता ही व्यक्ती कशी मृत पावलेली हिच्या पर्सनल लाईफ विषयी आपल्याला काही बोलायचं नाही. सो म्हणजे ते चुकीचं आहे बोलणे. तर जी तिची जे आपल्याला न्यूज मध्ये सांगितले तेवढं आपण त्याच्याविषयी बोलू शकतो, तेवढी आपल्याला म्हणजे परमिशन असते. तर नाही का, त्यांचं ह्या जोडप्यांचं म्हणजे 5 वर्षापूर्वी 5 वर्ष झालते वाटतं लग्नाला ह्यांच्या. आणि हे आधी पुण्यामध्ये कामाला होते वाटतं दोघं पण एकत्र, पण हे दुसरीकडे काम करत होते. सो ह्यांना वाटला दुसऱ्यांच्या हाताखाली काम करण्यापेक्षा आपण दोघांनीच काहीतर व्यवसाय करावा, काहीतर बिझनेस टाकावा. हे म्हणजे आधी यांचे हे रील्स वगैरे बनवायचे, त्यांचं युट्यूब चॅनल पण होतं आणि हे इंस्टाग्रामला असे जोडीनं प्रेमाचे वगैरे व्हिडिओ बनवायचे. सो हे खूप पॉप्युलर झालते, प्रसिद्धी चालते. आणि मग त्यांनी ठरवलं की आपण काहीतरी बिझनेस टाकायचा करायचा. त्याच्यामुळे हे ह्यांच्या मूळ गावी मंगळवेढा इथे ब्रह्मपुरीमध्ये गेले. तिथं त्यांनी हॉटेल ग्रामपंचायत असं नावाचं हॉटेल चालू केलं. आणि हॉटेल आता रील्स वगैरे बनवल्यामुळे लोक खूप येऊ लागले, ह्या पॉप्युलर होते. आणि रील्स पाहून लोक खूप गर्दी वगैरे यायला लागली. सुरुवातीला त्यांनी दोघांनी मिळून हँडल करत होते. गर्दी खूपच प्रचंड वाढत होती, कामाचा ताण वाढत होता. आणि त्यात काय होतं, आता गावाकडे वगैरे असे जास्त स्टाफ मिळत नव्हता ह्यांना कामासाठी. आणि त्याच्यामुळे ही जी रोहिणी होती तिच्यावर खूपच कामाचा ताण पडत होता. पैसे तर भेटत होते पण मनुष्यबळ खूप लागतो हॉटेल व्यवसायासाठी आणि ते कुठेतरी कमी पडायचं. सो ह्या महिले म्हणजे नवरा बायको दोघे मिळून करत होते, पण त्याच्याशिवाय काही पर्याय नव्हता काम करण्याशिवाय. आता नवऱ्याला म्हणजे ती व्यक्ती बोलली असेल, बोलत असेल, करत असेल, पण नवऱ्याकडे पण आता अचानक जर तुमच्याकडं हॉटेलमध्ये माणसं आलं तर आपण अशा वेळेस त्यांची सोय करायला लागते ना, काहीच करू शकत नाही. तर म्हणजे तो त्या महिलेवर खूपच कामाचा ताण पडत होता. भाकरी वगैरेचे व्हिडिओ म्हणजे आपण जे व्हिडिओ दिसतात त्याच्यावरूनच बोलत आहे की महिला खूप भाकरी बनवायची, चपात्या बनवायची. आणि आता एक माणूस तर काउंटर सांभाळायला वगैरे हिचा नवरा करत होता. आता नवऱ्याला पण नाही का दोष देऊ शकत नाही, कारण समंजस्याने दोघांनी काहीतर मार्ग निघाला असता. पण काय आता दोघांची भांडणं झालती वाटतं. म्हणजे ह्याच ह्यांचं हॉटेल चालत होतं. एक हॉटेल होतच, ह्याचा खूप ताण वाढला होता. लोकप्रियता वाढल्यामुळे खूप लोक जेवायला जायची आणि त्यांनी बऱ्याच ऑफर वगैरे दिलत्या. त्याच्यामुळे पण खूप हॉटेल चांगलं चालायला लागलं होतं. मग त्यांनी दुसरे 2 शाखा आणखी काढल्या होत्या. सो त्याचा आणि वेगळाच त्यांच्यावर म्हणजे नाही का ताण वाढला होता. आणि पैसे तर त्यांना भेटत होते वाटतं चांगले, पण त्या महिलेवर खूपच ताण वाढला होता. ही महिला मग म्हणजे बऱ्याच व्हिडिओमध्ये अशी म्हणते की मला कामाचा खूप कंटाळा आलाय, मला असं मरावं वाटतं वगैरे. असे व्हिडिओ पण नवरा बायकोचीच आहेत. आपण जे स्टेटमेंट देतोय त्या व्हिडिओ बघूनच देतोय. आणि
कुठेतरी तिच्या नवऱ्याने पण थोडस समजून घेतलं पाहिजे होतं, पण त्याला पण वाटलं असं एवढं म्हणजे का बायको असं कशाला करल असं वाटलं असं. भांडणं वगैरे झाली असतील, पण आता म्हणजे होतं की नवरा बायकोच्यात एवढं टोक्याचं पाऊल उचलं म्हणून त्या व्यक्तीला पण असं वाटलं नव्हतं. आणि म्हणजे ह्या कामाच्या भांडणातनं वगैरे कौटुंबिक वादातून तिने आत्महत्या केली असं न्यूज चॅनलला सांगितलेले आहे. सो तिने नाही का जे किचन होतं हॉटेलचं ग्रामपंचायत, त्या किचन मध्येच गळफास घेऊन आपलं जीवन यात्रा संपवली. तर त्या महिलेचाही चुकीचा निर्णय होता. अवघी 25 वर्षाची महिला होती. व्हिडिओमध्ये तर खूप ती नाही का अशी क्विट वगैरे दिसते, खूपच नाही का समंजस वगैरे समजूतदार. पण यार रागात आहे ना म्हणून माणूस काय करत, त्याचा नियम म्हणजे राग आल्यानंतर एखाद्याचा स्वभाव असतो खूपच तापट. मग असं तापट व्यक्तीला नाही का म्हणजे काही थोडं जरी बोललं तरी त्यांच्या मनाला खूप लागतं आणि मग ते स्वतःलाच काय तर इजा करून घेतात. तर तिचा पण स्वभाव खूप तापट म्हणजे वाटतो असा व्हिडिओमध्ये. पण तिला म्हणजे असं समजून घ्यायला असं म्हणजे तिला मन मोकळं कोणाकडे केलं नाही किंवा तिला समजून कोणी घेतलं नाही असं दिसून येतं. तिनं असं करण्याच्या ऐवजी कोणाजवळ तर मैत्रिणीजवळ वगैरे मन मोकळं केलं असतं आणि निश्चित जरा नाही का त्यातनं काहीतर मार्ग काढण्याचा प्रयत्न करायला हवा होता. डायरेक्ट असा निर्णय घ्यायचा नव्हता. कारण कामाची खूप लोकांना गरज असते. कुठे ना कुठे स्टाफ मिळालाच असता आज ना उद्या आणि त्यांचं म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असता. म्हणजे हे योग्य नव्हतं जे तिनं केलं ते. स्वतः झालेल्या गोष्टीबद्दल तर आता खंतच आहे. याच्यावर आपण काही करू शकत नाही. सो आता नाही का जे काही तिनं म्हणजे न्यूजमध्ये तर आत्महत्याचेच म्हणजे सांगितलेलं आहे. त्याच्यावरूनच आपण बोलतो. आणि अशा प्रकारे म्हणजे त्या महिलेनं असं कौटुंबिक वादातून आत्महत्या केली असं सांगण्यात आलेले आहे न्यूज चॅनल. आता सध्या तपास वगैरे आणखी चालू आहे. बघू आणखी तुम्हाला काही अपडेट्स मिळाल्या तर नक्कीच आपण एक शॉर्ट व्हिडिओ बनवून अपडेट्स देऊ. पण आता सध्या तरी असं म्हणजे आत्महत्याच दिसून येत आहे. ओके. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. बाय बाय, सी यू.